विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे अतिशय महत्त्वाचा आहे। तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण जे काही चुकीचा मार्गाने जातो ते मार्ग तुम्हाला मी कोणता खरा मार्ग आहे, कोणतं पुस्तक वाचायला पाहिजे, काय आपण शेवटी स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, हे सगळं या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। बघा, पुस्तके व अभ्यासक्रम जर चेक जर केलं तर अभ्यासक्रमावरती एक आपण मोठा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, तो तुम्ही तिथे बघून घ्या। पण लक्षात ठेवायचं आपल्याला पुस्तकावरती आज भर असणार आहे। तुम्ही जर आता पहिल्यांदा ही भरती देत असाल किंवा जुने विद्यार्थी जरी असाल तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक की मिळणार आहे, मास्टर की जे आपण म्हणतो की याच्यामुळे काय होणार की तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये लक्षात ठेवायचं की चांगलं वे कोणतं आहे, योग्य आपण म्हणू शकतो मार्ग कोणता आहे हे तुम्हाला समजेल। ओके, चेक करा। आता बघा मित्रांनो, तुम्ही कोणताही महाराष्ट्रामध्ये कुठेही क्लास लावलं असणार त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, हे पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो मी। मला काय म्हणायचं आहे की तुम्ही कोणतं पुस्तक वाचत आहे, अभ्यासक्रम तुमच्याकडे काय हे तुम्हाला समजायला पाहिजे। बघा, मी थोडंच अर्धा मिनिट फक्त अभ्यासक्रमावरती बोलतो। बघा की पोलीस भरतीचा जर आपण विचार केला, बघा पोलीस भरती तुम्हाला दिसत आहे का? योग्य पद्धतीने दिसत आहे, तरी कलर चेंज करतो मी। ओके, इथं बघा, पोलीस भरतीच्या संदर्भात जर विचार केला आपण, पोलीस भरतीचा अभ्यासक्रम जर बघितला, पोलीस भरतीचा अभ्यासक्रम तर चेक करा मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला हे 4 पिलर अतिशय महत्वाचे आहे। पिलर म्हणत आहे मी, कारण की आपली बिल्डिंग तयार होणार आहे। पोलीस भरतीमध्ये पहिला विषय अतिशय महत्वाचा मराठी व्याकरण, कारण की हा किंग मेकर आहे। किंग कोण बनवणार, कोण बनणार हे ठरवण्याचं काम कोण करते? मराठी करते। त्याच्यानंतर जीके जीएस, ठीक आहे, जीएस ज्याला आपण जीके पण म्हणत असतो। ओके, त्याच्यानंतर जर बघितलं तर गणित, अंकगणित। ओके, आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं बुद्धिमत्ता चाचणी। काय बेटा, इथं बुद्धिमत्ता चाचणी असं तुम्ही लक्षात ठेवू शकता। आता हे 4 विषय तुम्हाला पोलीस भरतीला असतात। नवीन विद्यार्थी असेल त्यांनी चांगल्या पद्धतीने लक्ष द्यायचं आहे, जो जुना विद्यार्थी आहे त्यांनी थोडं व्हिडिओ फास्ट घेतला तरी चालते। लक्षात ठेवायचं की 25-25 प्रश्नासाठी 25-25 प्रश्नासाठी हे तुम्हाला विषय असतात। बघा, मराठी जर बघितलं तर 25 प्रश्न असतात। आपण एक जनरल म्हणत आहे, कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये असंच असेल असं नाहीये। ओके, पण लक्षात ठेवायचं की असाच पॅटर्न असतो, मॅक्झिमम असाच पॅटर्न असतो, 25-25 क्वेश्चन। आणि तुम्हाला माहिती आहे याला निगेटिव्ह मार्किंग नाहीये, म्हणजे प्रत्येक प्रश्न हा एका मार्कासाठी असतो। आणि तुम्हाला हे पण माहित आहे की 90 मिनिट असतात, पण मी तुम्हाला एवढं सांगेल की 90 मिनिट कन्सिडर करायचं नाही आपल्याला 60 मिनिटाचाच पेपर आहे। या वेळी तुम्हाला पेपरचं समजा जेव्हा तुम्ही पेपर सॉल्व्ह करता किंवा लक्षात ठेवायचं घटक चाचणी, जे काही आपण घटक चाचणी म्हणण्यापेक्षा जे काही सराव पेपर तुम्ही करता तर एका तासाचं तिथं टाइम लावायचा आहे तुम्हाला। 60 मिनिटामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सुटलेच पाहिजे, तसं तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे घरी, हे लक्षात ठेवा। आता बघा मित्रांनो, आपण जाऊया सिलेबसकडे न म्हणता आपण पुस्तककडे जाऊया। पुस्तकमध्ये जर चेक केला तुम्ही, पुस्तके जर चेक केले बेटा, पुस्तके जर चेक केले तर तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं हे 4 पुस्तक वापरायचे। पण या 4 पुस्तक वापरण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, अतिशय महत्वाचं, ज्याला आता जर बघितलं पोलीस बनत आहे, वर्दी चढणार आहे, तुम्हाला स्टार तर नसतात, पण लक्षात ठेवायचं की वर्दी जर चढवायची असेल तर इथं मी स्टार देतो आहे की नाही, हे 4 स्टार देत आहे दोन्ही खांद्यावर बाबा। ओके, अतिशय महत्वाचं आहे PYQ, म्हणजे लक्षात ठेवायचं प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आपण म्हणू शकतो। PYP पण म्हणतात त्याला, PYQs पण म्हणतात। क्वेश्चन घ्या किंवा पेपर घ्या। मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्ही ज्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरत आहे, जसं एक्झाम्पल मी म्हणत आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये फॉर्म भरत आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये फॉर्म भरत आहे, तिथं वर्धा जिल्ह्यामध्ये फॉर्म भरत आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरणार आहे, तिथचा जुना एसपी काय होता बाबा, कुठं आहे तो, आता नवीन आलेला एसपी कोणता आहे, त्यानं बाबा कोणतं पेपर घेतलं होतं मागच्या वर्षी, कसं त्याचं पॅटर्न होतं, त्याचं डोकं कसं आहे, त्याच्या पेपरावरून कळते। हे समजून घ्या। तुम्हाला जिथं म्हणजे उठलं बाबा जागा निघालेली आहे, फॉर्म भरून टाकलं असं करू नका बेगळू। मागच्या वर्षीचे पेपर बघा, पेपरवरून डिसाईड करा की कोणत्या जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म भरायला पाहिजे, आणि तिचा एसपी कोण आहे, कसा आहे, पेपर कसा काढतो, मागच्या वर्षी त्यानं पेपर कसा काढलेला आहे, कसं त्याचं माइंडसेट आहे, तो तुम्हाला तो पेपर सांगतो। महत्वाचं भर आहे तुम्हाला PYQ करणं, म्हणजे आतापर्यंत जेही प्रश्न आलेले आहे ते तर पाठच पाहिजे, एकदम असं डायरेक्ट पिऊनच घ्यायचे। ते जे काही प्रश्न आहे ते पिऊन घ्यावं लागेल तुम्हाला PYQच्या माध्यमातून। आणि तुम्हाला एक गोष्ट करायचं आहे की तो ज्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरत आहे तिचा पेपर बघायचा आहे जुना, आणि तो जर एसपी असेल आणि तो पेपर जर असेल तर चेक करून घ्यायचं, तसंच तुम्हाला माइंडसेटने अभ्यास करायचा आहे। हे अतिशय महत्वाची गोष्ट तुम्हाला इथं सांगितलेली मी। दुसरी गोष्ट आता आहे तुमच्यासाठी मराठी हा विषय। मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे की मराठी व्याकरणासाठी
महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीसाठी एकमेव पुस्तक म्हणजे लक्षात ठेवा, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक करा. बाळासाहेब शिंदे सरांचा पूर्ण लिहून देतो, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक घ्या. एकमेव आहे ते. कशासाठी? पोलीस भरतीसाठी. दॅट्स इट. याच्यावरती काहीच नाही मराठी व्याकरण. ओके. आणि रोज आपण युट्यूबला मराठी व्याकरण तुम्हाला शिकवत आहे, ते करा. पीवायक्यू तिथे घेताय, हेच घेताय तिथं. जे महत्वाचं तेच घेताय मित्रांनो, जे महत्वाचं आहे तेच घेताय. त्याच्यावर लक्ष असू द्या की जे आपण पीवायक्यू मी वारंवार म्हणत आहे ते युट्यूबला घेताय मी रोज 4 वाजता. लक्षात ठेवा. दुसरा विषय आहे तुमच्यासाठी जीके जीएस चा. जीके जीएस चा विषय आहे मित्रांनो. हे तुम्हाला जर बघितलं 2 ठोकळ्यापैकी कोणता तरी एक घ्या आणि युट्यूबवरचा आपला जो जीके जीएस चा क्लास आहे तो बघा. लक्षात ठेवायचा आहे, जीके जीएस मध्ये जर चेक केलं तर तुम्ही तात्याचा ठोकळा तात्याचा काय, तात्याचा ठोकळा वापरू शकता. याच्यामुळे जर बघितलं ना, तुम्ही जर बघितलं ना 2012-13 मध्ये जर चेक जर केला तर हा एक ठोकळा वाचून लोक पीएसआय बनलेले आहे मित्रांनो. तुम्ही 100 नाही 200% पोलीस बनणार. फक्त एवढं ठोकळा वाचा. ओके. त्याच्यानंतर बघितलं तर एक विद्याभारती पब्लिकेशनचं पण जीकेचं पुस्तक येतं, तो पण घेतलं तरी बेस्ट राहील, काही वेगळं नाहीये. त्याच्यानंतर चालू घडामोडीसाठी आपले लेक्चर चालू आहे. रोजगार हा साप्ताहिक आहे, तो पण वाचा. आणि तुम्ही ज्याही म्हणजे वेगळं काही पेपर घेऊ नका, पण ज्याही अभ्यासिकेमध्ये तुम्ही अभ्यास करत आहे त्याच्यामधला लोकसत्ता हा पेपर वाचायचा, फक्त चाळून घ्यायचा आहे की बाबा तुम्ही करंट मध्ये आहात. ओके. चालू घडामोडीचे लेक्चर पण करा. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं जीके जीएस मध्ये येतो तो पार्ट. त्याच्यानंतर तुम्हाला दिसत आहे मॅथ आणि दुसरा विषय म्हणजे काय बुद्धिमत्ता चाचणी, त्यालाच आपण काय म्हणत असतो, रिझनिंग म्हणतो बेटा. त्यालाच काय म्हणतो आपण, रिझनिंग. मॅथ आणि रिझनिंग जर बघितलं तर तुम्हाला दिसत आहे एकमेव पुस्तक फास्ट ट्रॅक. ओके. फास्ट ट्रॅक या पुस्तकावरून जरी तुम्ही केलात, प्रॅक्टिसच करायची ना भाऊ. जुने प्रश्न जरी सॉल्व्ह करून पाहिले ना सफिशियंट आहे, पण तुम्हाला एक मेथड साठी, एक टाईप साठी पुस्तकाची गरज लागते. मी असं नाही म्हणत की बाबा फक्त युट्यूब वरून चालू द्या म्हणून. पुस्तक महत्वाचे आहे. एक तर फास्ट ट्रॅक पुस्तक, किंवा तुम्हाला माहित आहे की कोकिळा प्रकाशनचं एक पुस्तक आहे. लक्षात ठेवायचं, कोकिळा प्रकाशनचं पुस्तक आहे. ओके. मॅथ रिझनिंग साठी ते करून घ्या. एवढं बस. आता इथे किती पुस्तक झाले? 4 पुस्तक झाले. बाळासाहेब शिंदे सरांचं एकच पुस्तक घ्या. त्याच्यामध्ये जर बघितलं तर शब्दार्थ पण दिलेला आहे. तात्याचा ठोकळा जीके जीएस साठी किंवा विद्या भारती असं पब्लिकेशनचं आहे जीके जीएस चा, 1 लाइनर आहे, ते घ्या. दोघांपैकी दोन्ही नाही, विद्या भारती पब्लिकेशनचं आहे. ओके. हे करून घ्या मित्रांनो. दोघांपैकी एक. इथे 4 पुस्तक सांगत आहे, 4च पुस्तक वारंवार ते करा. वारंवार करा. बाकीचं फापट पसारा करून काही फायदा नाहीये. आणि जे काही युट्यूब वरचे व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायचं आहे. 1 मिनिट. बरोबर आहे. ते तुम्हाला बघायचं आणि त्याच्यावरती तुमची लक्षात ठेवायचं पोलीस भरती नाही आहे. पोलीस भरतीसाठी महत्वाचा असतो पीवायक्यू, आणि ते आपण रोज लाईव्ह लेक्चर मध्ये घेत आहे. दुपारी 4 वाजता मराठीचं जर बघितलं पीवायक्यू घेत आहे. सकाळी 10 वाजता तुम्हाला दिसत आहे करंट अफेअर्स घेत आहे. संध्याकाळी 8 वाजता जीके जीएस चा पीवायक्यू घेत आहे. सकाळी मला वाटते सर 8 वाजता जर बघितलं तर मॅथ रिझनिंगचं पीवायक्यू घेत आहे. अजून काय पाहिजे? हेच करा. हेच जो सक्सेस होतो ना, तो दुसरं काहीच करत नाही. बरं मला सांगा, तो का फॉरेन वरून पुस्तक बोलवतो का? नाही, हेच पुस्तक घेतो तो, पण तो वारंवार करतो. आपण तेच करत नाही मित्रांनो. लक्षात ठेवायचं, हे 4 जे पुस्तक तुम्हाला मी सांगितले एवढंच करा. जास्त करू नका. फावडे पसारा तिथं बिलकुल नाही पाहिजे आपल्याला. आणि चालू घडामोडी ही वेळेवर होत नसते. रोज तुम्हाला डेली तिथं करावं लागेल. याच्यासाठी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायचं, हे एवढं पुस्तक आणि तुमचं जे समजा 8 तासाचा शेड्यूल असायला पाहिजे. 8 तास तुम्ही फक्त अभ्यासाला द्या. 8 तास अभ्यासाला द्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचं की माझा टेलिग्राम चॅनल आहे जो फक्त पोलीस भरतीसाठी बनलेला आहे. आणि तुम्ही ज्याही चॅनलवरून हा व्हिडिओ बघत आहे ना, तो फक्त पोलीस भरतीसाठी एकमेव महाराष्ट्रातील युट्यूब चॅनल आहे. त्याला जर तुम्ही नवीन असाल तर जॉईन व्हा, सबस्क्राईब करा. रोज त्याच्यावर जर बघितलं शॉर्ट्स व्हिडिओ, युट्यूबचे जे मोठे व्हिडिओ आहे जे पोलीस भरती ओरिएंटेड आहे तेच आपण तिथे टाकत असतो, कारण की आपण टार्गेटच पोलीस भरती केलेलं आहे. याच्यासाठी तुम्हाला या चॅनलला पण जॉईन करायचं आहे. आणि या व्हिडिओच्या खाली टेलिग्राम चॅनलची पण लिंक दिलेली आहे, ती पण जॉईन करा. कारण की सगळं जो डाटा आहे, जे काही अपडेट आहे, भरती कधी येणार आहे, काय येणार आहे, सगळं त्याच्यावर आपण शेअर करत असतो. म्हणून मित्रांनो, आता जर बघितलं जास्त वेळ घेत नाही तुमचं,
हे जी महत्वाची माहिती होती जे तुमच्यापर्यंत पोहोचवते ती पोलीस भरतीचं पुस्तक किंवा समजा पुस्तक किंवा अभ्यासक्रमासाठी आपण वेगळा स्पेशल एक व्हिडिओ बनवलेला मोठा व्हिडिओ आहे तो एकदा बघून घ्या. ठीक आहे, आता इथं थांबतो, तुमची रजा घेतो. हा, अजून तुम्हाला काही अडचण जर असेल तर मला कमेंट्स करा की सर या टॉपिक वरती तुम्ही व्हिडिओ घेऊन या, कारण की आम्ही इथं थोडं आम्हाला याच्यासाठी मदत लागेल. मी 100% तुम्हाला मदत करेन, फक्त कमेंट्स करा. कमेंट्स वरच मला समजेल की बाबा तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे याच्यानंतर. ओके, इथं थांबतो, तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.